महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आपल्या सोबत आहे भाऊ, महायुती एकत्र निवडणुका लढणार आहे, काय महत्त्वाचा निर्णय झाला मुंबईबाबत काय स्पेसिफिक निर्णय? परवा रात्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि मी स्वतः या बैठकीला होतो। या बैठकीमध्ये महायुतीचे संकेत देण्यात आले। जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी सर्व नेत्यांना सूचना देण्यात आल्या, एकनाथजीकडनं दिल्या, महायुतीच्या सर्व नेत्यांकडनं दिल्या, आम्ही दिल्या की स्थानिक लेवललाच तुम्ही त्या ठिकाणी महायुती पूर्ण करा। जिथे काही 5-10% अडचणी आल्यात त्या ठिकाणी मग आमचे देवेंद्रजी, एकनाथजी बसून त्याला त्या महायुतीला अंतिम निर्णय करतील आणि आम्ही सर्व महायुती मिळून त्या ठिकाणी 51% मताची लढाई जी आमची आहे ती पूर्ण करू। 2/3 बहुमत आम्हाला मिळेल। मुंबईत सुद्धा हा निर्णय झालेला आहे, महायुतीमध्ये बसण्याचा निर्णय झाला आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं जवळपास 90 ते 100 जागा मुंबईत मागितल्याच्या आता जी चर्चा आहे तिथले मुंबईचे 4 पदाधिकारी आणि शिवसेनेचे 4 पदाधिकारी, भाजप, शिवसेनेचे आणि महायुतीचे हे जॉईन करतील आणि त्यांनी बसून टेबलवर करतील आणि त्यामध्ये कुठल्या सीट भाजपला, शिवसेनेला, महायुतीला असं वाटप करतील। जिथे अडचण येईल तिथे देवेंद्रजी, एकनाथजी बोलतील। अजितदादा ठामपणे तुमच्यासोबतच लढणार का वेगळे लढणार? नाही, अजितदादाही त्या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये आहेच। त्यांनी त्या ठिकाणी लोकल लेवलला बसून चर्चा करायची आहे। या लोकल बॉडी निवडणुकीमध्ये मनभेद झाले होते, निलेश राणे असो की इतर लोकांनी ठोस टीका केली होती, ते मनभेद दूर झाले? ते सर्व मनभेद दूर झाले, मतभेद दूर झाले। मनभेद नव्हतेच, मतभेद होते काही आणि छोट्या निवडणुका होत्या। 288 छोट्या निवडणुका होत्या, त्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्त्यांना लढायचं होतं, कार्यकर्ते लढले, काही मैत्रीपूर्ण लढले, काही त्या ठिकाणी युतीमध्ये लढले, त्यामुळं ते तेवढ्यापुरते मतभेद होते, हे सारे मतभेद मिटले। शेवटचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेत महापौर पद कुणाकडे याचा निर्णय झाला? याचा निर्णय आमचे एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून आमचे नेते ठरवतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, Q9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।